आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। निलेश राणेंची सभा गुहागरला चिपळूणमधून जाण्याचा लांबचा मार्ग का निवडला? मुद्दाम माझ्या कार्यालयासमोरचा रस्ता निवडला, भास्कर जाधवांचा आरोप। दंगल घडवण्याची वातावरण निर्मिती केली गेली, जाधवांचा गंभीर आरोप। याड हल्ले करून कुणी कुणाला थांबवू शकत नाही, वैफल्यग्रस्त अवस्थेतून असे प्रकार घडतात, योग्य ती कारवाई करणार। चिपळूणमधील राड्यानंतर गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। पोलिसांना पूर्वकल्पना दिली होती, त्यांनी कर्तव्य बजावलं असतं तर कालचा प्रकार टळला असता, भास्कर जाधवांची टीका। पोलिसांनी कारवाई करावी, आमचं सहकार्य असेल असंही वक्तव्य। बनावट शिवसेनेच्या अधिवेशनात भाजपच्या अभिनंदनाचा ठराव, आम्ही भाजपसोबत युतीत होतो पण असं कधी केलं नाही, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। संजय राऊत अज्ञानी, त्यांनी ठराव वाचले नसेल, मांडलेले ठराव हे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचे ठराव होते। खासदार राहुल शेवाळेंकडून संजय राऊतांची कानउघडणी। 19 फेब्रुवारीला होणारं कोस्टल रोडचं लोकार्पण आता लांबणीवर, मोदींचा दौरा रद्द झाल्याने निर्णय। मोदींच्या पुढील मुंबई दौऱ्यावेळी लोकार्पण, इक्बाल चहल यांची माहिती। पंतप्रधानांचा दौरा रद्द झालेला आहे तर कोस्टल रोडचा पहिला टप्पा आहे तो कधीपर्यंत सुरू? स्वतः आता हे जे काही येते आठवडा आहे त्याच्यामध्ये दौरा लागण्याची शक्यता आहे, फक्त 2-4 दिवस पुढे मागे होणार, बाकी काही नाही। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याला नोटीस, कर्मचाऱ्यांची 61 लाख पीएफ रक्कम थकवल्यानं कारवाई। शिरूर लोकसभेवरचा दावा सोडला नाही, महायुतीचा शिरूरचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार, शिवाजीराव आढळराव पाटलांची प्रतिक्रिया। खासदार सुप्रिया सुळे श्रीरंग बारणेंना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर, हिना गावित आणि अधिरंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्कार, तर श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हेंना संसद रत्न पुरस्कार जाहीर।